पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर असतील। राहुल गांधी परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत। राहुल गांधी परभणीत जाऊन सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन करणार आहेत। तर राहुल गांधींचा परभणी दौरा नौटंकी आहे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। राहुल गांधी उद्या परभणीत सकाळी 10:30 वाजता दिल्लीहून नांदेडला रवाना, दुपारी 1:15 वाजता नांदेडहून परभणीला रवाना, दुपारी 2:15 सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट, दुपारी 3 वाजता विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट, दुपारी 3:30 परभणीहून नांदेडला जाणार, संध्याकाळी 5:15 नांदेडहून दिल्लीला रवाना होणार। विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या परभणी दौऱ्यावर आहेत। राहुल गांधींच्या परभणी दौऱ्याची पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे। राहुल गांधींची सुरक्षा पाहणारे अधिकारी हे दिल्लीतून थेट परभणीत दाखल झालेत। राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। तर राहुल गांधी उद्या नांदेडहून परभणीच्या दौऱ्यावर येतील। पीडितांच्या कुटुंबियांशी आणि तिथल्या लोकांशी राहुल गांधी संवाद साधणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय। त्यांचा प्रोग्राम आलेला आहे, नांदेडला येणार आणि तिथून बाय रोड परभणीला जाणार अशा पद्धतीचा दौरा आलेला आहे। पण त्याच्यात आम्ही काही सुधारणा करायला पाहतोय। आता अजूनपर्यंत ते डिटेल दुसरा प्रोग्राम येईल असं आम्हाला वाटतं आहे। पण बघू, आत्ता जो आलेला प्रोग्राम आहे ते उद्या परभणीला येतात आहे आणि उद्या पीडितांच्या परिवारांना आणि तिथल्या लोकांशी ते संवाद साधणार आहे। दरम्यान राहुल गांधींचा हा दौरा नौटंकी असल्याची टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। राहुल गांधीचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे। खरं तर अशा नौटंक्या करू नये। समाजाला न्याय देण्याकरता जास्तीत जास्त विधायक काय कार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही। आम्ही सर्व मागासवर्गीय समाज, 18 पगड जाती ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी बौद्ध समाज असेल, हा सर्व समाज एकत्र आहोत, गुन्हा गोविंदांना नांदतो आहे। तर राजकीय मंडळी आपली पोळी भाजण्याचं काम करत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी सुद्धा केली आहे। राजकीय काही मंडळी की ते आपली पोळी शेकण्याचं काम त्या ठिकाणी करतायत मला असं वाटतं। कारण झालेली घटना दुर्दैवी होती। तो एक माथेफिर होता, ठार वेडा माणूस आहे, त्यांनी ते कृत्य केलं। पण यापुढे हेही सांगण्यात आलं की कुठे जातीयाती तेढ निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं आपण कोणीही वागू नये। झालेली घटना अतिशय दुर्दैवी, म्हणजे दुर्दैवी म्हणण्यापेक्षा ती चुकीची होती, पण तो माथेफिर होता हे सगळ्यांना माहीत आहे। पण त्यावर आता थेट इतक्या मोठ्या प्रमाणात राजकारण करायचं आणि तो विषय पेटवत ठेवायचा आणि समाजामध्ये दुही निर्माण करायची, मला वाटतं हे राजकारणासाठी काही योग्य नाही। नवीन ज्यांनी अस्तित्व गमावलंय अशा विरोधी पक्षाला काहीतरी संधी पाहिजे। शासन कारवाई करतंय, कारवाईच्या स्पष्ट सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। अशा घटनेचं राजकारण करू नये, तर त्यातून मग पुन्हा सामाजिक तणाव वाढतो, जातीय तणाव वाढतो। राहुल गांधी एक दिवस येऊन जातील महाराष्ट्रात, पण त्याचे जे पडसाद उद्या उमटणार आहे, राहुल गांधी त्याची जबाबदारी घ्या।